अजून पण एक्सेलमध्ये डेटा मॅन्युअली शोधत आहात का? व्ही लुकअप हा फंक्शन असून सुद्धा वापरत नाही आहात, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी, की व्ही लुकअप हा फंक्शन आपण एक्सेलमध्ये कसा वापरू शकतो. तर आजचा आपला जो स्क्रीनवरती डेटा दिसतोय, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक एम्प्लॉईचा डेटा आहे. आता ह्या डेटामध्ये आपण काय करणार आहोत, की एक कॉमन व्हॅल्यू आहे जी दोन्ही डेटा सेटमध्ये माझ्याकडे सेम आहे आणि माझ्याकडे एक दुसऱ्या शीटवरती अजून एक डेटा आहे जिथे सेम डेटा आहे, पण माझ्याकडे डेझिग्नेशन जी आहे ती ब्लँक आहे. या डेझिग्नेशन मध्ये मला या एम्प्लॉई कोड वरून त्याचं डेझिग्नेशन घेऊन यायचं आहे मेन डेटामधून. तर मी व्ही लुकअप फंक्शन वापरणार आहे. मी इथे टाईप करणार आहे इक्वल्स टू व्ही लुकअप. तिथे तुम्हाला टॅब ही की प्रेस करायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकाल की आपल्याकडे लुकअप व्हॅल्यू आहे, म्हणजेच की मला कुठली व्हॅल्यू शोधायची आहे. म्हणजे एम्प्लॉई कोड जो आहे तो 2 ह्याच्यामध्ये कॉमन आहे, तर मी एम्प्लॉई कोड ही व्हॅल्यू सिलेक्ट करणार आहे लुकअप व्हॅल्यू म्हणून. ती मी सिलेक्ट करतो आहे. कॉमा द्यायचा आहे. कॉमा इम्पॉर्टंट आहे प्रत्येक सिलेक्शन नंतर. दुसरं सिलेक्शन आहे टेबल अरे. आपल्याला कुठल्या टेबल मधून डेटा आपला येणार आहे, तर तो असणार आहे सॅम्पल डेटा. तर मी एम्प्लॉई कोड पासून पूर्ण टेबल सिलेक्ट करणार आहे. पूर्ण टेबल सिलेक्ट झाल्यानंतर मला कॉमा द्यायचा आहे. आणि व्ही लुकअप हा एक असा फंक्शन आहे जो लेफ्ट टू राईट काम करतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, एम्प्लॉई कोड जो आहे तो लेफ्ट साइडला आहे आणि त्याच्या पुढची व्हॅल्यू, जी समोरची व्हॅल्यू डेझिग्नेशन आहे, ती राईट साइडला आहे, जी मला पाहिजे आहे. तर मी डेटा सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं आपल्याला कॉमा द्यायचा असतो, पण कॉमा द्यायच्या आधी इकडे जो सॅम्पल डेटा आहे आपला, आपण त्या डेटाला आधी सिलेक्ट करणार आहोत आणि F4 ही की प्रेस करणार आहोत, किंवा फंक्शन F4 तुम्ही की प्रेस करू शकता तुमच्या कीबोर्डवरती. ती की प्रेस करून झाल्यानंतर जो आपला टेबल आहे तो फ्रीज झालेला आहे, जेणेकरून जेव्हा व्हॅल्यू ती खाली सिलेक्ट करणार तेव्हा ती व्हॅल्यू चेंज नाही होणार. आणि टेबल अरे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा कॉमा द्यायचा आहे. शेवटची व्हॅल्यू आहे. शेवटची व्हॅल्यू मी म्हणतोय कारण की ही फायनल व्हॅल्यू असणार आहे तुम्हाला सिलेक्ट करायला. कॉलम इंडेक्स नंबर तुम्हाला आता सांगायचं आहे एम्प्लॉई कोड पासून कितव्या कॉलम वरती ही व्हॅल्यू आहे जी मला आणायची आहे. तर एम्प्लॉई कोड हा कॉलम 1 झाला, नेम हा कॉलम 2 झाला, तसंच 3, 4 हा डेझिग्नेशनचा जो आहे तो कॉलम 4 झाला. तर मी 4 नंबर टाईप करून कॉमा प्रेस करणार आहे आणि कॉमा प्रेस करून झाल्यानंतर इथे मला ट्रू किंवा फॉल्स हे विचारत आहे. ट्रू म्हणजे अप्रॉक्सिमेट मॅच, म्हणजेच काय त्याच्या मिळती जुळती व्हॅल्यू, आणि फॉल्स म्हणजे एक्झॅक्ट मॅच, म्हणजेच ऍज इट इज. त्या एम्प्लॉई कोडच्या समोर जी व्हॅल्यू आहे ती मला पाहिजे आहे, मिळती जुळती व्हॅल्यू नको. तर मी फॉल्स असं टाईप करू शकतो, किंवा मी फक्त 0 हे प्रेस करून ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर प्रेस करू शकतो. तुम्ही बघू शकाल माझा जो एम्प्लॉई कोड होता पहिला, त्याच्या समोर जे डेझिग्नेशन होतं ते जसंच्या तसं आलेलं आहे. आणि आता जर मी हा फॉर्म्युला ड्रॅग केला तर तुम्ही बघू शकाल प्रत्येक एम्प्लॉईच्या पुढे त्याचं जे डेझिग्नेशन होतं ते तसंच आलेलं आहे. तर मंडळी, असाच तुम्ही व्ही लुकअप हा फंक्शन वापरू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.